शेतामध्ये अशी ही एंट्री आहे आणि दोन्ही बाजूंनी नारळाचे झाडं आहेत आणि त्यामुळे आम्हाला भरपूर नारळ मिळतात. खूप वर्षांपूर्वी लावलेले झाड आहेत. माझ्या पप्पांची ही कन्सेप्ट होती आणि तुम्हाला नारळ दाखवते. बघा, खूप नारळ काढतो. ॲक्च्युली ते खूप हाईटवरती आहेत त्याच्यामुळे मला काही ते जमत नाहीत काढायला, पण आपल्याकडे जे काही माणसं आहेत ते काढून ठेवतात. आम्ही दर विकेंडला घरी घेऊन जातो हे नारळ. हे बघा, खूप नारळ आहेत, खूप म्हणजे नजर जाईल तिथपर्यंत नारळ असं आहे आणि पूर्ण शेतामध्ये आहेत, त्याच्यामुळे फारच भारी वाटतं. हे बघा, आणि बऱ्याच वेळा असं होतं की इतके वाळलेले नारळ खाली पडतात ना की डायरेक्ट खोबरं पण बनतं. अशी नारळाची झाडं जर शेतामध्ये लावले ना त्याचा फायदा खूप सारा आहे. म्हणजे सावली पण खूप होते, याच्यापासून खराटा पण बनवतात. ते जो पाला असतो ना त्याचा, तर ते वाळवून त्याचा खराटा पण बनतो. सो असे खूप सारे फायदे आहेत की नारळाच्या झाडापासून. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरासाठी नारळ पाणी आणि नारळ खूप गरजेचं आहे, म्हणजे खूप चांगलं असतं. आणि ही कन्सेप्ट बघा किती छान आहे. म्हणजे आमच्या गाड्या पण आम्ही पार शेवटपर्यंत घेऊन जातो शेतामधून. सो छान वाटतं कुठेतरी, नाही का, फार्म हाऊस फील जो आहे ना तो पण येतो आणि त्याही सोबत आपल्याला खूप सारे नारळ खायला प्यायला मिळतात. मला तर फक्त याच झाडाचे नारळ काढता येतात, कारण की भिंतीवरती चढून आकडीने मी याचे नारळ काढते. आता हे बघा, बंगल्याच्या आजूबाजूला सुद्धा नारळाचे झाडं लावलेत, पण माझं सगळ्यात आवडतं नारळाचं झाड हे आहे. याचे नारळ सुद्धा मोठे असतात आणि सोपे असतात तोडायला. हे बघा, आम्ही असे हे नारळ वाळायला ठेवलेले आणि आता याचं डायरेक्ट खोबरं बनेल आणि असेच रँडमली ठेवलेत, काही खूप प्रोफेशनली कुठे वाळत घातलेत वगैरे नाही. एका गव्हाणीमध्ये असंच रँडमली टाकलेले आणि प्रॉपर खोबरं तयार होईल बघा यातून. आता मी तुम्हाला फोडून दाखवते, मग समजेल की मार्केटचं खोबरं आणि आम्ही घरी केलेल्यामध्ये काय भारी डिफरन्स आहे. हे एकदम वाळवलेलं आहे आणि जितकं वाळेल त्यातलं म्हणजे खूप नासलं पण नाही पाहिजे, म्हणजे खूप पुढे हे वाळून गेलं ना खराब पण होतं. त्यामुळे वेळेतच फोडावे लागतात, पूर्ण सुकल्यानंतर फोडायचे. जर आधीच थोडेसे फोडले तर मग ते खराब पण निघतात. पर्सनली मला नारळ पाणी खूप आवडतं आणि मी तर बाहेरून विकत घेतच नाही. म्हणजे जेव्हा पण नारळ पाणी बाहेरून विकत घेते ना तेव्हा मनात हाच विचार येतो की अरे, घरी किती सारे नारळ पडलेत आणि मी का खर्च करू याच्यावरती. कारण की आत्ता साध्या नारळ पाण्याचा रेट 80 रुपये आहे आणि अजून भारीतला जरा मोठा घेतला तर 100 रुपये. तर इथे आम्ही इतके सारे काढतो, म्हणजे एका वेळी जवळपास 200-300 नारळ निघतील, इतके सारे नारळ आहेत. सो हा फायदा कुठेतरी आहे की मी घेते तो फायदा, असं म्हणायला हरकत नाही. आता हे वाळलेले नारळ आपण घरी जाऊ आणि आमच्याकडे ते मशीन आहे नारळ फोडायचं, तर त्याच्यामुळे खूप सोपं जातं. ओला नारळ असला किंवा सुकलेला नारळ असला, कुठलाही नारळ असतो ते सोपा, म्हणजे सोलायला खूप सोपं आहे. तर ते तुम्हाला मी दाखवते, चला. हे बघा, हे आमच्याकडे असं मशीन आहे आणि नारळ याच्यावरती ठेवायचा आणि नंतर मग हे असं जस्ट वरती करायचं आणि हे वरती केलं की मग शेंडी निघते त्याची किंवा सोलत जातो नारळ. ते मी दाखवते आता कसं ते. कवळे नारळ फोडताना मला खूप भीती वाटते, म्हणजे भीती नाही, मी अशी खूप हळूहळू नाजूकवानी फोडते. कारण की बऱ्याच वेळा काय होतं, ही मशीन आतपर्यंत जाते आणि सगळं पाणी इथेच गळून जातं. माझ्यासोबत हे खूप वेळा झालंय, त्यामुळे मी खूप हळूहळू फोडते. तसं कोयत्याने पण फोडतात. हे बघा, लिटरली 2 भाग झालेत. खूप छान मशीन आहे हे, त्याने काम सोपं होऊन जातं. माझी मम्मी खूप भारी पटपट पटपट सोलते नारळ, मला एवढे पटपट नाही सोलता येत. ॲक्च्युली तिलाच व्हिडिओत घ्यायला पाहिजे होतं नारळ फोडण्यासाठी. हे बघा, ओला नारळ सोलायला जरा
वेळ जातो, पण वाळलेले नारळ बघा किती फास्ट फास्ट होत आहेत. मी एकच नारळ सोलून दाखवणार आहे, कारण की बाकीचे नारळ जर सोलत बसले ना यातच सगळा टाइम जाईल, म्हणजे व्हिडिओ संपून जाईल, तुम्ही दमून जाताल व्हिडिओ बघून. नारळ सोलून झालाय, हे बघा किती सोपं आहे की नाही. डायरेक्ट फोडायचं आणि पाणी प्यायचं. मी डायरेक्ट पिणार आहे. वाव, इतकं टेस्टी आहे ना, मी 10 नारळाचं पाणी पिऊ शकते. खूप सोपे जातात, वाळलेले जास्त सोपे जातात. हे बघा डायरेक्ट सोलला गेला. आणि वाळलेले नारळ सुद्धा मार्केटला डायरेक्ट 40 रुपयाला घेतात. ओले जातात खरं तर 40 रुपयाला किंवा 50 रुपयाला, आणि वाळलेल्याचा भाव पण काहीसा असाच आहे. आम्ही बऱ्याच वेळा मार्केटला पण दिलेत, कारण की घरी खरोखर इतके नारळ आहेत ना की कधी कधी कंटाळतात, कोणी काढतच नाही असं होतं. खरोखर विकतचं आणल्यासारखं खोबरं आहे, आणि अख्खा असं नाही का, हे बघा अख्खा असं निघालं, आणि आतमध्ये बघा ही शपथ काय भारी खोबरं आहे. आणि खूपही दिवस जर ठेवलेले ना, म्हणजे असं जर आपण ठेवले वाळलेले नारळ तर खराब पण होतात. आमची कुकी आली आहे खायला, ये देते, ये. तर किती खाणार आहे काही. कुकीला पण नारळ खूप आवडतो, आमची कुकी पण खूप खाती नारळ. दर हे घे, हवाय अजून. नाही आवडला वाटतं, आवडला. चला बाद झालं आता. तिला मलाई तर खूप आवडते नारळाची. हे बघा अख्खा निघालाय डायरेक्ट. सगळे मी क्लोजअप दाखवते, आधी फोडून घेते. जितकं जोरात चांगला आदळू ना. हे बघा किती छान नारळ आहेत. आता हे नारळ पाणी पिण्यासाठी मी सोलून ठेवलेत. आणि खोबरं तर बघा डायरेक्ट अख्खं किती छान निघालंय. आणि मार्केटमध्ये मिळतं अगदी तसं आहे हे खोबरं. हे बघा, हे बघा किती भारी क्वालिटी. म्हणजे मला माहिती नाही आता काय रेट आहे मार्केटमध्ये खोबऱ्याचा, पण किती छान झालेलं आहे बघा. जर तुमच्याकडे पण नारळाची बाग असेल किंवा काही झाडं असतील तर तुम्ही कृपा करून खरंच घरी खोबरं बनवा, कारण की बघा काय क्वालिटीचं खोबरं आहे. तुम्ही तर ऑलरेडी बघता की मी किती नारळ पाणी पिते, आणि असंच सोलून वगैरे नेहमी पित असते.
इथे जरी असले ना फार्म हाऊस वरती तरी रोज नारळ पाणी पिते, पण आठवड्याभराच्या गोळा करून पुण्याला सुद्धा घेऊन जाते. आणि हे बघा, हे भाजीला वापरण्यासाठी या इतकं उत्तम काहीच नसेल. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी असेच नवीन नवीन विषय घेऊन तुमच्यापर्यंत येत राहील आणि असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद.